मिरजेत वॉर्ड क्रमांक 4 मध्ये माननीय सुरेशबापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ईव्ही स्कूटर, पैठणी, फ्रीज, एलईडी टीव्ही, 25 पैठणी लकी ड्रॉ पद्धतीने 100 आकर्षक बक्षिसे. कार्यसम्राट माननीय सुरेशबापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सुरेशबापू आवटे युवा मंच मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणी कार्यक्रम 4 नंबर वॉर्डातील महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकली. माननीय सुरेशबापू आवटे युवा मंचतर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ईव्ही स्कूटर 1, पैठणी 25, एलईडी टीव्ही 32 इंची 1, फ्रीज 1 विजेते सौ योगिता बजरंग सुतार ईव्ही स्कूटर, सौ शुभांगी अवधूत पवार फ्रीज, सौ लक्ष्मी संजय मोरे 32 इंची टीव्ही वाटप करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, जयश्रीताई पाटील, सुरेशबापू आवटे, संदीप आवटे, निरंजन आवटे, महेश पाटील, नितीन पाटील, नितीन आवटी, सचिन जाधव, महादेव नलवडे, विवेक रिटेक. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, जयश्रीताई पाटील, सुरेशबापू आवटे, संदीप आवटे, निरंजन आवटे, महेश पाटील, नितीन आवटी, सचिन जाधव, महादेव नलवडे, विवेक शेटे, सचिन पिसे, राकेश शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक, डेव्हलपमेंट फोरम उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटला. हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी सुरेशबापू आवटे युवा मंचचे कौतुक व आयोजक सौ मीनाताई सुरेश आवटे, सौ प्रज्ञाताई निरंजन आवटे, सौ प्रियांकाताई संदीप आवटे यांनी केले. आज आमचे फॅमिली मेंबर असतील, आमचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्यामुळं सक्षम महिला सगळ्या घराच्या बाहेर पडायला लागल्या आहेत आणि तो आनंद त्या घ्यायला लागले. त्यामुळं आज मीही अधिवेशन चालू आहे तर तरी बापूंचा वाढदिवस म्हणून मी आवर्जून इथं आज उपस्थित राहिलो. मलाही आनंद घेता आला त्या पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं बापूंनी आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबडतोब आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याची साडी पैठणीची आहे, तसं धोतर पैठणीचं असं एक जेन्ट्समध्ये कार्यक्रम घ्यायचा बापूंनीच शिफारस केलेली आहे. तर बापू आता अरेंजमेंट करतात, आपण तो कार्यक्रम घ्यायचा. तर त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा आणि परमेश्वरचरणी प्रार्थना की बापूंचं आरोग्य, जीवन, समाधान आणि तंदुरुस्त राहावं, कुटुंब सुख समाधानानं नांदावं या दृष्टिकोनात परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. गेले 30-35 वर्ष मिरजकरांनी आमच्या कुटुंबावर भरपूर प्रयत्न केले. म्हणजे आज खरंतर या दोन बहिणींची ज्या प्रतिक्रिया बघितल्या म्हणजे आवटी कुटुंबाला काय मिळालं असेल तर हे मिळवलं. कारण की सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून त्यांचा आनंद म्हणजे आपला आनंद, त्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख. कारण की अनेक महिला नवीन असतील, लग्न होऊन आत्ता आल्या असतील, तर गेल्या 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळी बापूंनी राजकारणात सुरुवात केली त्यावेळी मॅडम आम्ही शून्यातनं बापूंनी विश्व निर्माण केले. तरी कसली परिस्थिती नसताना अनेक कुटुंबांच्या अडथळे सहन करत बापूंनी आजपर्यंत हा पल्ला गाठला. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही दोघं भाऊ म्हणजे बापूंच्या आशीर्वादानं, माझ्या मोठा भाऊ ज्या जिथं आहेत नाही स्वर्गीय सागरवादाच्या आशीर्वादानं, माझ्या आजोबा कैलासवासी देवपांगांच्या आवटे यांच्या आशीर्वादानं आमचं कुटुंब काम करत असते आणि आमचं काम करताना एकच ध्येय असते. कारण की बापूंची आम्हाला शिकवण आहे आजोबांपासून. माझ्या आणि संदीपच्या हातून काही चूक झाली की आम्हाला सारखं त्याच्यासाठी ओरडा बसतोय. कारण की घरात एकच शिकवण आहे की आपल्या दारात येणारा माणूस काम होऊ दे नऊ दे करा, त्यांच्यासमोर नीट बोला, त्यांचे काम करण्याचे तरी तुम्ही प्रयत्न करा. कारण की आपल्याला तुम्ही 100% काम कुणाचं होणार नाही, पण आपण प्रयत्न केला नाही असं होता कामा नाही. कारण की प्रत्येक महिला असू दे, लहान घटक असू द्या, मिरज असू दे, ग्रामीण भाग असू दे, कुठलेही तुम्ही भाग घ्या, लोकांची भावना एकच आहे की बापूंकडे गेले की काम होतंय. आणि त्यामुळेच आमचं कुटुंब
दिवस रात्र आपल्यासाठी राबतोय. खरं तर हा बापूंच्या वाढदिवसानिमित्त पैठणीचा कार्यक्रम घेतोय, पण येणाऱ्या इलेक्शनला पुन्हा एकदा मी तुमचा आशीर्वाद देण्यासाठी प्रभाग 4 मधून उभा राहतोय. खरं तर आशीर्वाद मागायची मला संधी तुम्ही देत नाही, कारण की लहान मुलासारखं आपल्या घरातल्या मुलग्यासारखं तुम्ही मला प्रेम केले. गेले 10 वर्ष एक घरातला मुलगा पुढे जातो या भावनेनं तुम्ही मला नगरसेवक केलं, सभापती केलं आणि जे जे हक्कानं असेल, कारण की आम्ही एवढं मॅडम आम्ही खरं तर अभिमानानं